वेलकम बॅक फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही डेली यूज होणारे इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आणि मराठीचं सेंटेन्स वर्ड बाय वर्ड इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न नका करू. मी मराठीचे सेंटेन्स फक्त तुमच्या रेफरन्ससाठी दिलेत. फोकस ओनली ऑन द इंग्लिश सेंटेन्सेस. ओके, तर फर्स्ट सेंटेन्स आहे फ्रेंड्स. तो माणूस रस्त्यावर शांतपणे चालत होता. द मॅन वॉज वॉकिंग क्वाइटली ऑन द रोड. द मॅन वॉज वॉकिंग क्वाइटली ऑन द रोड. तो आपल्या विचारात हरवलेला होता. ही वॉज लॉस्ट इन हिज थॉट्स. ही वॉज लॉस्ट इन हिज थॉट्स. मागून वेगाने येणारी गाडी त्याच्या लक्षात आली नाही. He did not notice the fast car coming behind him. He did not notice the fast car coming behind him. अचानक ती गाडी त्याच्या जवळून गेली. Suddenly the car rushed past him. Suddenly the car rushed past him. चिखल आणि पाणी त्याच्यावर उडालं. Mud and water splashed all over him. Mud and water splashed all over him. त्या माणसाने चालणे थांबवले. द मॅन स्टॉप वॉकिंग. द मॅन स्टॉप वॉकिंग. त्याने वैतागून डोक्यावर हात ठेवला. ही हेल्ड हिज हेड इन फ्रस्ट्रेशन. ही हेल्ड हिज हेड इन फ्रस्ट्रेशन. त्याचे कपडे मळलेले आणि ओले झाले होते. हिज क्लोथ्स वेर डर्टी अँड वेट. हिज क्लोथ्स वेर डर्टी अँड वेट. त्याला लाज वाटली आणि राग आला. He felt embarrassed and angry. He felt embarrassed and angry. आजूबाजूची लोक त्याच्याकडे पाहू लागली. People nearby started looking at him. People nearby started looking at him. गाडी मात्र थांबली नाही. But the car did not stop. But the car did not stop. ड्रायव्हर बेफिक्रीने पुढे निघून गेला. The driver kept going without care. The driver kept going without care. त्या क्षणी त्या माणसाला खूप असहाय्य वाटलं. The man felt helpless at that moment. The man felt helpless at that moment. त्याला वाटलं गोष्टी किती पटकन बिघडू शकतात. He thought about how quickly things can go wrong. He thought about how quickly things can go wrong. एका निष्काळजी क्षणामुळे मोठी अडचण निर्माण झाली. One careless moment caused a big problem. One careless moment caused a big problem. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. He took a deep breath. He took a deep breath. त्याने रागात प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय घेतला. He decided not to react in anger. He decided not to react in anger. त्याने स्वतःला स्वच्छ केलं आणि पुढे निघून गेला. He cleaned himself and moved on. He cleaned himself and moved on. त्याला कळले की जीवन आश्चर्याने भरलेलं आहे. He learned that life is full of surprises. He learned that life is full of surprises. आपल्याला फक्त पुढे चालत राहायचं असतं. All we can do is keep walking forward. All we can do is keep walking forward. हाच योग्य दृष्टिकोन आहे. That is the right approach. That is the right approach. ओके फ्रेंड्स, तर हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. तर जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.